मालिकेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं वयाच्या 10व्या वर्षापासूनच कृष्णराज महाडिक यांनी गो कार्टिंगच्या जगात पाऊल टाकलं। त्यांचा हा प्रवास जिल्हास्तरीय स्पर्धांपासून सुरू होऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा पोहोचला हे आपण अनुभवलं। त्यांच्या मेहनतीनं आणि कर्तृत्वानं त्यांना इंग्लंडमधील प्रतिष्ठित फॉर्म्युला 3 रेसिंग स्पर्धेत कशी संधी मिळाली आणि तिथं त्यांनी भारताचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानानं कसं नेलं हे आपण अनुभवलं। Once again, he's found his groove, and now he finds himself alongside Michael Schumacher as top in the record books. The World Championship record is equalled. Lewis Hamilton wins the Turkish Grand Prix and is a 7-time champion of the world. There's a path इतकं growing होतं आणि F1 was his dream, but very unfortunate की 2019 डिसेंबरला he came back from London. आम्ही प्रेपरेशन करत होतो की what next, म्हणजे should we still do Formula 3 for a year का आपण अपग्रेड केलं पाहिजे Formula 2 मध्ये, काय चान्सेस आहेत। माझी तयारी होती त्याला मदत करायची। कोविडमुळे सडन स्टॉप झाला आणि त्याचं ते फॉर्म्युला 1 पर्यंत जाण्याचं स्वप्न किंवा त्याचं ते त्या रेसिंगमधलं करिअर हे थांबलं। कोविडमध्ये सगळे घरी होते। घरी जेव्हा होतो तेव्हा आय एम नेव्हर द काइंड ऑफ पर्सन हू जस्ट सिट्स इन वन प्लेस। मी म्हणलं की काहीतरी केला पाहिजेस तू, आता घरी बसलायस, हे आहेस ते आहेस। तर एकदा सहज मम्मी मला म्हणली होती की तू यूट्यूब का ट्राय करत नाहीस। सो आय अगेन टुक आउट माय कॅमेरा आणि स्टार्टेड शूटिंग। Thoughts on Curfew Sunday? Curfew Sunday is not the best. You get to wake up very early on Curfew Sundays again. सगळेजण घरी होतो, तो सगळ्यांचे व्हिडिओज करत होता। मग मी त्याच्या पाठीमागच लागलेलो की अरे कर, दररोज व्हिडिओ कर, काय ना काहीतरी कर आणि टाक। पिंदानी मला सजेस्ट केलं वेगळ्या टाईपचं काय तर करून बघ, म्हणजे जसंही काय रेसिंग वगैरे तर ठीक आहे, पण वेगळ्या टाईपचे काय तर फनी आपल्या फॅमिली रिलेटेड काय करता येते का। आणि तेव्हा त्यांनी डेव्हिड डोब्रिकचं नाव बेस्ट झालं यूट्यूबवर। मी डेव्हिड डोब्रिकचं ब्लॉग बघितले आणि ही वॉज डुईंग नथिंग, म्हणजे त्याला करोड्स ऑफ व्ह्यूज होते। He was just showing whatever he does in his entire day when he's spending time with his friends आणि मजा मस्ती एवढंच। आम्ही रोज सकाळी एकत्र असल्यामुळं एक्सरसाइज करत होतो, we used to swim together. We have lost in the last lap, but we tried. Next time हम उनको नहीं छोड़ेंगे। कुकिंग करायला मम्मीला मदत करायला किचनमध्ये गेलो होतो। ऑफकोर्स फर्स्ट टाइम त्यावेळेस साहेब किचनमध्ये गेलेले, नेव्हर बिफोर। ते आपणच जेवण बनवायचं, आपणच सर्व करायचं, आपणच घ्यायचं, सगळ्यांनी मिळून एन्जॉय करायचं। तर हे सगळं मी सहज शूट करायला लागलो आणि आर फॅमिली नॅचरली इज अ व्हेरी फन अँड लव्हिंग फॅमिली आणि ते लोकांना खूपच आवडलं की साहजिक होतं। म्हणजे पहिला व्हिडिओ हे खासदारांच्या घरात काय होते ते बघणं ॲक्च्युली लोकांसाठी खूप हे होतं की खासदार कसे त्यांच्या घरात त्यांच्या परिवाराबरोबर राहत असतील, कारण लोकांनी आजपर्यंत ते कधी बघितलेलं नाही। पहिल्याच व्हिडिओला त्याला 10,000 व्ह्यूज मिळाले आणि आय वॉज सरप्राईज की एवढे लोक कसे काय बघायला लागलेत आणि ते लोकांना आवडत गेलं। आणि मग म्हणजे पहिले मला वाटत नाही की 5-10 व्हिडिओजपर्यंत त्यांनी काही डिसाईड केलं होतं की यूट्यूबचं आता हे वाढवायचं, पण जसं जसं माणसांना ते आवडत गेलं तसं तो करत गेला। आणि पिंदा, मम्मी, विस्ता, डॅडी सगळ्यांनी मिळून एक कॅमेरा सुद्धा गिफ्ट केला होता।
एक व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्ही ऑडियन्सना विचारत होतो कुठला जॉनरा आपण एक्सप्लोर करूया. करेक्ट. जेव्हा मी यूट्यूब व्हिडिओज कसे बनवायचे ह्या गोष्टी शिकत होतो तेव्हा मी यूट्यूबर्सवरती पण अभ्यास करत होतो की यूट्यूबर्स कसल्या टाईपचं कॉन्टेंट बनवतात, का ते फेमस आहेत. आणि त्यातलं आता तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ कॅरी मिनाटी. कॅरी मिनाटी जे व्हिडिओज बनवतोय ते मी आयुष्यात कधी बनवू शकत नाही बिकॉज ही रोस्ट्स पीपल. कैसे हैं आप लोग. त्यानंतर डेव्हिड डोब्रिक हू इज अ लाईफस्टाईल ब्लॉगर. आणि मग वेगवेगळे असे टाईप कॅटेगरीचे व्हिडिओज मी बघतो. कुकिंग होतं त्यामध्ये. त्यानंतर मिस्टर बी सारखं हूज इन टू फिलॅन्थ्रपी. मग मला वाटलं की आपण एक फॅमिली ब्लॉग तर करतोय पण मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा फॅमिली ब्लॉग करणार कोणच नव्हतं. दॅट वॉज समथिंग व्हेरी डिफरंट. बट स्टील आय वॉन्टेड टू आस्क माय ऑडियन्स की आपण ह्या कुठल्या ह्याच्यातल्या फील्डमध्ये गोष्टी किंवा कॉन्टेंट करणं ट्राय करूया. हे तुमच्याकडनं सजेशन्स द्या. आणि मेजॉरिटी कॉमेंट्स किंवा 95% कॉमेंट्स हे एवढेच म्हणत होते की तुम्ही जे करत आहे तेच करत राहा बिकॉज वी लव्ह सीइंग युअर फॅमिली. पण लोकांना नक्की हे कळायला लागले की आम्ही कसे आहे. आमच्याकडे बघण्याचा तो दृष्टिकोन सगळ्यांचा बदलला आहे बऱ्यापैकी. त्यातल्या त्यात पॉलिटिशियन्स आणि मग त्यांच्या घरामध्ये वातावरण कसं आहे. आणि पॉलिटिशियनच्या घरात वेगळं वातावरण असते, वेगळं काहीतरी खातात, पास्ता पिझ्झा खातात की काय असं वाटतं. आम्ही नाही, आम्ही झुणका भाकरी पिठलं भाकरी खाणारे लोक आहोत, भाजी भाकरी खाणारे लोक आहोत. तर जे आहे ते आमचं घरातलं आहे ते आम्ही कृष्णानं दाखवायचा प्रयत्न केला आणि ते लोकांना खूप भावलं, आवडलं. बरेच लोकांनी हे बोलून दाखवलंय की आम्हाला असं वाटतच नाही की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळा आहे. वी फील लाईक यू आर अ पार्ट ऑफ आवर फॅमिली. जेव्हा यूट्यूबची सुरुवात झाली हे तर मला नक्कीच माहीत नव्हतं की कोविड नंतर मी करीन तर काय. कोविड संपल्यानंतर जेव्हा तुम्ही कामाला लागणार तेव्हा मला हेच होतं की हे कदाचित परत कंटिन्यू होणार नाही, हे तेवढ्यापुरतंच आहे. आणि त्यात एक इंटरेस्टिंग ट्विस्ट असा आला की आय स्टार्टेड गेटिंग रेव्हेन्यू फ्रॉम इट. तो आला आणि मला सांगितलं की मला यूट्यूबमधनं रेव्हेन्यू मिळाला, एवढी अमाऊंट आहे. म्हणून यूट्यूबमधला कसला रेव्हेन्यू असतो, ते कसे काय पैसे देतात, कोण देतं, कसे येतात पैसे, काहीच माहीत नव्हतं. तसे मला पण केव्हा आलेले नव्हते, विशूला पण काय असे व्हिडिओ करून कुणाला तरी पैसे मिळाले हे आमच्या घरात नाही, घराण्यात पहिल्यांदा झालं. ह्याच्या आधी मी रेसिंगमधनं सुद्धा जेव्हा मी रेसिंगमध्ये जिंकत होतो तेव्हा चेक्स मिळायचे आणि पैसे मिळत होते. पण तो सिनारिओ खूप वेगळा होता कारण फॉर मी टू रेस हे पैसे जे होते ते मम्मी डॅडी माझे इन्व्हेस्ट करायचे माझ्यासाठी की मी जाऊन रेस करावं. त्यामुळे टेक्निकली मला जे रेसिंगमधनं परत पैसे मिळत होते हे कधी मी माझे पैसे म्हणून बघितले नाही. त्यामुळं पहिल्यांदा जेव्हा यूट्यूबमधनं पैसे आले हे असं वाटलं की येस दिस इज फॉर मी. हे मी मिळवलेले पैसे आहेत खरं मध्ये. मी माझ्या बर्थडेला प्रत्येक वर्षी एक खूप मोठं गिफ्ट मम्मी डॅडीकडनं मागायचो. बर्थडे याच्या 1 महिना आधीच मी ते चालू केलं होतं की मला हे मोठं गिफ्ट पाहिजे. मला वाटतं 8th का 9th आलो तेव्हा मला फोन पाहिजे, तेव्हा जस्ट फोन आले. तर असं प्रत्येक बर्थडेला मी मागायचो. आणि त्यानंतर एक बर्थडे असा आला की मला सुचलंच नाही की आता काय मागू, कारण माझ्याकडे सगळं होतं. मी एवढा नशीबवान आहे की मी धनंजय महाडिक आणि अरुंधती महाडिक यांचा मुलगा आहे की माझ्या आयुष्यात माझ्याकडे सगळंच आहे. माझ्याकडे काही नाही आहे असं नाहीच आहे. आय हॅव एव्हरीथिंग. त्यामुळे तो दिवस मला आठवतोय, तो बर्थडे मला आठवतोय. मम्मी डॅडींनी आले बेडरूममध्ये सकाळी म्हणजे काय पाहिजे बर्थडेला. मी असं ब्लँक झालो की काय मागू, काय राहिलेलंच नाही आहे. कारण जेव्हा मला पहिलं रेव्हेन्यू मिळाला यूट्यूबमधनं तेव्हा पण मी त्या सेम सिच्युएशन होतो की पैशाचं काय करणार, म्हणजे स्वतःसाठी काय घेणार. आमच्यात बरीचशी चर्चा झाली काय केलं पाहिजे, कसं करायला पाहिजे, मग असं तसं. पण मग कृष्णाने डिसाईड केला की नाही, वी विल स्पेंड इट ऑन सोशल वर्क. मम्मी डॅडींकडे बघून की नेहमी त्यांनी समाजासाठी का काम केले, कसं काम केले हे मी त्या रेव्हेन्यू आल्यानंतर थोडंसं समजून घेतलं. मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्हाला मागायच्या आधी सगळं आहे. सो नाव वॉट एव्हर यू हॅव किंवा तुम्ही जे काय आयुष्यात कमवत आहे त्यातलं थोडंसं लोकांसाठी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे या गोष्टीची चर्चा आमच्या घरात नेहमीच होते आणि मला वाटतं साहेबांना ते करताना मुलांनी अगदी जवळून बघितलेलं आहे. आमचे वडील त्या पद्धतीनं मदत करायचे लोकांना. आमचे काका महादेवराव महाडिक त्या पद्धतीने लोकांना मदत करायचे, स्वतःच्या केशातून करायचे. मी किती वर्ष करत आलेलो आहे ते बघतायत. आमचे धनंजय महाडिक युवा शक्तीच्या माध्यमातून आम्ही केलेली कामं, गरिबांना केलेली मदत, पुरात केलेलं काम, दुष्काळात केलेलं काम, हे सगळं फॅमिलीमध्ये आहेच, माहितीच आहे, ते अंगातच आहे, त्यांच्या रक्तात आहे.
बरोबर 2 वर्षापूर्वी दिवाळी टाईमला तो रेव्हेन्यू मला आला होता. महालक्ष्मी मंदिरच्या इथं होतो, माधवा रोड म्हणून त्या परिसरात होतो. तर मी जाता सहज एक आजी पंत्या घेऊन त्यांचं एक छोटंसं असं कापडावरती सगळ्या पंत्या ठेवल्या होत्या आणि ते बसलेल्या तिथं. ही फुलवाली आजी नाही, तिच्या पुढची आजी खूप अशा गरीब अशा आजारी सुद्धा वाटत होत्या. मग मी तिथं आजूबाजूला अजून महिला होत्या. मी त्या एका महिलांकडे गेलो. मी म्हणलं त्या आजींची स्टोरी काय आहे. एक आंधळा नवरा आहे, एक अपंग बहीण आहे, बरोबर, तिची सेवा हीच करते, बरोबर. परत अनेक ही मी जरा वेडसर आहे, एक बहीण आहे ती पण. मी सगळे जरा चांगले, ही सगळं तिची व्यवस्था करतात, सगळं बघतात. मग आय सॉ द ऑपॉर्च्युनिटी. मला कळलं की हिथं आपण मदत करू शकतोय, हिथं खरंच गरज आहे. आणि मी माझ्या खिशातले जे काय रेव्हेन्यू होता ते सगळा मी काढला आणि म्हणलं ह्या पैशांमध्ये तुम्हाला जे काय पंत्यात देऊ शकताय ते द्या मला. सगळ्या पंत्या जेवढ्या आहेत त्या विकत घ्यायसाठी आम्ही सगळा हिशोब काढला. आम्ही तुम्हाला तुमच्याकडनं सगळं विकत घ्यायसाठी आलो. तर 3,000 रुपये मी त्यांना दिले आणि त्यांचं जे पूर्ण दुकान होतं ते 2,500चं होतं. मग मी ते सगळेच पैसे त्यांना दिले आणि ते सगळ्या पंत्या सुद्धा मी विकत घेतल्या. आजी कसं वाटलं? चांगली जाणार दिवाळी, पुढच्या वर्षी परत येतो. आणि त्या खूप खुश झाल्या. इनफॅक्ट त्या थोड्या रडत पण होत्या की पहिल्यांदा येऊन असं कुणीतरी मदत केलं माझ्यासाठी. आज सुद्धा दिवाळीला त्या तिथं बसलेल्या असतात. पहिल्यांदा जेव्हा एखाद्या व्यक्तीला मदत करण्यासाठी गेलो आणि मी ती मदत केली आणि त्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मला मिळालं किंवा त्या महिलांच्या चेहऱ्यावरती त्यांना म्हणजे ते रडताना जेव्हा इमोशनल म्हणजे दोज आर हॅपी टीयर्स. आणि त्या पॉईंटपासून मला थोडंसं रिअलाईज व्हायला लागलं की मम्मी डॅडी ते काय करतात. म्हणजे डॅडींबरोबर कधी राजकीय क्षेत्रात काय मी काम केलं नव्हतं किंवा मम्मीचं पण जे संस्था आहे जी मोठ्या प्रमाणात समाजकार्य करते ह्याबद्दल खोलात कधी अभ्यास केला नव्हता किंवा मला वाटतं मी लहान असल्यामुळं कधी त्याचं महत्त्व काय हे कधी जाणवलंच नाही. सोशल ॲक्टिव्हिटी करण्याची जी भावना आहे ती अंगातच आहे, रक्तातच आहे त्यांच्या. त्यातून त्यांनी सुरुवात केली. त्यामुळेच त्याची ती भावना झाली असेल की आपण बाबा हे पैसे साठवून न ठेवता, FD न करता किंवा एखादं वॉच न घेता, शूज न घेता आपण सोशल ॲक्टिव्हिटीवरती खर्च करावं. मी माहिती घ्यायला चालू केली. मी लोकांशी बोलायला लागलो की कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या कुठल्या लोकांना गरज आहे, कशाची गरज आहे. पार्लमेंटमध्ये प्रश्न मांडतो, हे प्रश्न कुठून येतात? जनतेतून येत असतात. लोक आम्हाला भेटतात, लोक आम्हाला निवेदन देतात, लोक आपली कैफियत मांडतात, अडचणी मांडतात. त्यातूनच ते प्रश्न तयार होतात. ते प्रश्न आम्ही तिथं मांडतो, सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी सांगितलं की रिक्षा ड्रायव्हर्स यांना कोविड काळामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालं आणि त्यांना काय मदत करू शकत असलास तर बघ की रिक्षा ड्रायव्हर्सचं ॲक्सिडेंटसुद्धा मोठ्या प्रमाणात होतात आणि ॲक्सिडेंट झाल्यावर जो खर्च आहे तो तर त्यांना बेअरच करता येत नाही. हा कुणीच प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नव्हता आणि त्याच्यावरती आज भर देऊन ते बोलत होते. तर मी तेव्हा गव्हर्नमेंट स्कीम्सबद्दल रिसर्च केलं आणि तेव्हा एक प्राईम मिनिस्टर इन्शुरन्स एक स्कीम होती. त्या इन्शुरन्स स्कीम ॲक्सिडेंटल इन्शुरन्स स्कीम होती ती की लोकांना जर ॲक्सिडेंटमध्ये लागलं तर काय तर त्याच्यावरती त्यांना हॉस्पिटल्स फ्रीमध्ये उपचार करून देणार. आणि मला ते पण मग क्लिक झालं की येस दिस इज इट. मी इमिडिएटली त्यावरती टीम बसून त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली. 26 जानेला आपण तो प्रोग्राम घ्यायचा ठरला ज्यामध्ये आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या रिक्षा ड्रायव्हर्सला आवाहन केलं की मी फ्रीमध्ये सगळ्यांचं इन्शुरन्स करून देणार. आणि त्यासाठी मला ॲक्च्युली माझ्या 2 महिन्याचं यूट्यूब रेव्हेन्यू पूर्ण घालायला लागलं. कोल्हापूर जिल्ह्यामधले आपण 1200 रिक्षा ड्रायव्हर्सचं इन्शुरन्स म्हणजे विमा उतरून दिला होता. धाडस कुणी केलं नाही, हे फक्त कृष्णाला महाडिकने धाडस केले हे म्हणाला योग्य ठरत. त्यांना खरंच किती गरज होती हे त्या दिवशी मला कळलं. कारण एकदम वयस्कर रिक्षा ड्रायव्हर्स येऊन माझ्यासमोर हात जोडत होते, माझ्या पाया पडायचा प्रयत्न करत होते आणि मला ते बघायला एवढं हे होत होतं की हे मी काय तुमच्यावर कुठला उपकार करत नाही आहे, हे मदत म्हणून माझ्यासाठी आहे आणि त्यासाठी इन रिटर्न ह्या गोष्टी तुम्ही करू नका.
त्या दिवशी ते सगळे रिक्षा ड्रायव्हर आले आणि डॅडींना एक बुके दिला, अभिनंदन केलं त्यांचं, थँक्यू म्हणले की तुम्ही एवढा विचार करून आमच्यासाठी केलं. मी नाही केलेलं, ते वर्गाने केलंय माझ्या. कृष्णराज महाडिक यांच्या संकल्पनेतून रिक्षा ड्रायव्हर्स, ऑटो ड्रायव्हर्ससाठी 2 लाख रुपयाचा इन्शुरन्स विमा उतरवण्याचा आज कार्यक्रम 26 जानेवारी निमित्त घेतलेला आहे आणि प्रचंड प्रतिसाद त्यांना मिळालेला आहे. कोल्हापूर सिटी पूर हा आमच्या शहराचा सगळ्यात मोठा आणि वाईट एक्सपिरियन्स आहे लोकांसाठी. म्हणजे त्या टाईमला एक अशी गोष्ट झाली होती की प्याचं पाणीसुद्धा बंद झालं होतं. एवढा मोठा पूर आला होता की मी काही गावांमध्ये वगैरे जेव्हा बघितलं तर घर वाहून गेलं. त्या पाण्याला एवढा फोर्स होता पावसाच्या की घरं म्हणजे लिटरली त्याचं फाउंडेशन फक्त तिथं होतं आणि वरचं अखंड घर वाहून गेलं. आणि ते लोक तिथे बसलेले रडत होते, काय करू शकत नव्हते. आणि ते म्हणजे इट वॉज अ डिझास्ट्रस मोमेंट. ऑब्व्हियसली त्या टाईममध्ये मी ठरवलं की मी काय घरी बसणार नव्हतो. पाण्याचे टँकर्स लोकांना पाणी पुरवण्यासाठी घेऊन गेलो. सिटीमध्ये सगळीकडे फिरत होतो. प्रत्येक गल्ली बोळात जाऊन लोकांना पाणी भरून त्यांच्या बारड्यांमध्ये त्यांच्याकडे जे काही इक्विपमेंट्स होते त्यात भरून देत होतो. जाऊन परत टँकर भरून आणायचा, परत येऊन पाणी, कारण पाणीच बंद झाले, लोकांकडे पाणी नव्हतं. खूप चांगल्या प्रकारे राबतोय. महाडिक साहेबांनी इथं आमच्या इथं गल्लीत टँकर आणून लय मोठं काम केलेलं आहे. पाणी नव्हतं आम्हाला, आता 4 दिवस झालं पाणी नाहीये, तरी त्यांनी टँकर आणून अगदी चांगली सोय केली आहे. पुण्याच्या महासंकटामुळे पाणी आलेलं नव्हतं. कृष्णराज महाडिक यांनी आम्हाला पाण्याची सोय उपलब्ध करून दिली, त्याचे खूप खूप धन्यवाद. तर माझं बघून अनेक लोकांनी मग ते पाण्याचं चालू केलं. पाणीचं भरपूर टँकर्स वगैरे यायला लागले आणि मग ॲक्च्युली पाणी सगळ्यांना प्रोव्हाइड व्हायला चालू झालं. मग मी ठरलं की आता ह्याच्यावरती बरेच लोक काम करतात, तर आपण दुसरं आता करायला घेऊया. मग आता घर वाहून जाणं, ते मदत कशी करावी व्यक्तींना. तर माझ्या रेव्हेन्यूनी हार्डली एवढा इम्पॅक्ट होईल. म्हणजे आता नुकसान भरपूर झालंय, पण त्यातले मला 5-10% लोकांना तर त्यांचं घर कसं उभं होऊ शकेल ह्यासाठी हे करायचं आहे. तर डॅडींनी त्यात मला एक मोठी मदत केली. म्हणजे मला 1000 पोती सिमेंट दिलं आणि माझं रेव्हेन्यू जिथं कामाला आलं की आम्ही त्या ठिकाणी सगळे इंजिनियर्स आणि त्यांची टीम्स उभा करून ते घर बांधूनच देण्यामध्ये काम केलं आम्ही. याचा बऱ्याच लोकांना खरोखर फायदा होणार आहे. पण आश्वासन देण्यापेक्षा प्रत्यक्षात कृती करून महाडिक साहेबांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. माझ्या घराचं भरपूर नुकसान झालेलं आहे. साहेबांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे. म्हणजे मला नाही वाटत कोल्हापूरमध्ये 23 ओल्ड चाइल्ड किंवा एका मुलांनी कुणाला घर बांधून दिलंय एवढी मोठी गोष्ट, आणि ते पण त्याच्या यूट्यूब रेव्हेन्यूमधनं ते करून देणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही विचार करा, किती तर लोक पूर्ण आयुष्य जातं पण घर बांधता येत नाही, आणि ही डिड दॅट फॉर समवन. त्याच्यामध्ये त्याला किती खुशी मिळाली असेल, आणि ह्याच्यासाठीच तो या सगळ्या गोष्टी करायला लागलाय असं माझा अंदाज आहे. आमच्या हृदयातच बसले. पुराच्या टाईममध्ये कळालं की समाजकार्य करणं गरजेचं काय. मी आता खूप नशीबवान आहे की मी अशा घरात जन्माला आलो. आता आमच्या केसमध्ये पण डॅडी पण जेव्हा राहत होते त्यांच्या वडिलांबरोबर, त्यांच्या फॅमिलीबरोबर, तेव्हा भाड्याच्या घरात राहायचे. डॅडींनी ते स्वतःसाठी उभं केलं आणि मग आम्ही जन्माला आलो आणि आम्हाला सगळ्या सुखसुविधा डॅडींनी पुरवल्या. त्यामुळं आम्ही आज जिथं आहे तिथं आहे. पण हे सगळ्यांबरोबर घडत नाही. आपल्या सोसायटीमध्ये थोडंसं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, लोकांना जे नाही आहे ते प्रोव्हाइड करणं हे गरजेचं का आहे हे त्यावेळीच खरं तर रिअलाइज झालं. यूट्यूबचे व्हिडिओज बघून सगळ्या लोकांना वाटत होतं की वी रिअली आर द हॅपीएस्ट फॅमिली ऑन दिस प्लॅनेट. पण आत काय होतं हे आमचं आम्हालाच माहीत. कारण आर एंटायर फॅमिली, महाडिक फॅमिली हॅड रीच्ड रॉक बॉटम.
कोल्हापुरात मात्र महाडिक गटाला जोरदार धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाडिकांच्या हाती काहीच लागलं नाही, त्यामुळे महाडिक गट कमजोर. महाडिक यांची गोकुळवरची गेल्या 30 वर्षांची सत्ता हिसकावून घेतली. पासे पलटले आणि धनंजय महाडिक पराभूत झाले. शिवसेनेच्या संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. अमल महाडिक हे भाजपकडनं तिथे रिंगणात होते, परंतु अमल महाडिक यांचा पराभव झाला. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात भाजपला बसलेला हा मोठा धक्का आहे. धनंजय महाडिकांच्या हातातून 2019 साली गोकुळ गेलं, 2019 सालीच लोकसभेत पराभव झाला आणि 2019 सालीच विधानसभेतही पराभव झाला. आणि खरं तर महादेवराव महाडिकांच्या तालमीत वाढलेल्या या पठ्ठ्याचा सूर्य अस्ताला चालला होता. 2019च्या पार्टमध्ये आपण सगळ्या निवडणुका हरलो होतो. माझी लोकसभा मी हरलो, अमल महाडिक विधानसभेला हरले, सम्राट महाडिक विधानसभेला हरले, गोकुळ ताब्यातून गेलं, महाडिक साहेबांची MLC होती, ती बिनविरोध द्यावी लागली. काही लोक जे आपल्याबरोबर होते ते आपल्याबरोबर राहिले नाहीत. खूप डिफिकल्ट फेज होता फॅमिलीसाठी. आतली गोष्ट सांगायची म्हणजे बरेचसे नेते मंडळी मिळून आपल्याला कसा त्रास होईल, आपल्या बिझनेसेसमध्ये कसा त्रास होईल, आपल्या काम करताना आपली कामं कशी नाही होऊ शकणार ह्याचा प्रयत्न भरपूर झाला. त्याच्याबरोबर आपला कारखान्याला कसं त्रास देता येईल, कारखान्याला कसं बंद पाडता येईल, असं हे बरेचसे इथले आमदार होते, असे ह्यांनी ट्राय भरपूर केले. सगळं ब्लँक झालं होतं की आता काय भविष्य आपलं. आणि आपल्या विरोधकांनी तर ऑलरेडी सुरूच केला होता प्रचार की आता इथून पुढे महाडिकांना गुलाल लागणार नाही. 2019ला इलेक्शनमध्ये साहेब हारले. त्याच्यानंतर कोविडच्या ह्याच्यात जेव्हा फॅमिली म्हणून आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घरी करत होतो, त्यातलं नेहमी राजकारणाबद्दल बोललं जायचं. आणि मग थोडंसं मुलं असून देत, मी असून देत, आम्ही साहेबांना इन्सिस्ट केलं की ॲटलिस्ट प्रयत्न केला पाहिजे की बाबा तुम्ही रेडी आहे. आणि मग त्यामुळं ह्या सगळ्या चर्चेनंतर साहेब मुंबईला गेले, फडणवीस साहेबांना भेटले, दादा होते तिथं, चंद्रकांत दादा. फडणवीस साहेबांनी खूप मोठा विश्वास साहेबांवर दाखवला. 24 वर्षानंतर राज्यात राज्यसभेचे इलेक्शन लागली. दिस वॉज अगेन अनदर थिंग. मी नेहमी एक वाक्य सांगतो, महाडिक म्हणजे धाडस. महाडिक हे समानार्थी आहे धाडसाला. जो धाडस करतो सगळा ब्रह्मांड त्याच्या पाठीशी उभा राहतो असं मी बिलीव्ह करतो. डेस्टिनी ऑलवेज फेवर्स द ब्रेव्ह. पुन्हाजी महाडिक जे कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूरचे खासदार राहिले आहेत आणि सहकाराच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम आहे. ते आमचे तिसरे उमेदवार आहेत. 6व्या जागेसाठी भाजपनं धनंजय महाडिकांना रिंगणामध्ये उतरवलंय. कोल्हापूरचे 2 पैलवान राज्यसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात. आज सूर्य मावळल्याला उद्या हा सूर्य उगवणार. 2022 मध्ये आपल्याला चांगली संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डॅडींना मिळाली. परंतु ती राज्यसभेची जी संधी होती ती खूप क्रिटिकल होती. तिसरी जागा लढवायची का नाही हा एक खूप मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात होता, पक्षाच्या समोर होता. महाराष्ट्र में बीजेपी के 106 विधायक हैं और राज्यसभा के लिए उम्मीदवार हैं 3. तो हर उम्मीदवार को जीत के लिए 42 वोट चाहिए. इस हिसाब से तीनों को 126 वोट मिलने जरूरी है. अब ऐसे में बीजेपी के तीनों उम्मीदवार कैसे जीतेंगे, क्योंकि 20 वोट कम पड़ रहे हैं. परंतु फडणवीस साहेबांचं जे कॅल्क्युलेशन होतं आणि त्यांनी जी संधी मला दिली, आता संधी देत असताना त्याचे इफ्स बट्स खूप होते की ती जर परत आणखी निवडणूक हारलो तर काय. आपल्या सगळ्या गटामध्ये सगळे म्हणत होते की तिसरी जागा लढू नये आपण, कारण यश मिळण्याचे 0% चान्स होते. ही तिसरी निवडणूक तिसरी सीट हारणारच असंच अझम्पशन होतं. माझा पूर्ण परिवार म्हणजे अरुंधती महाडिक, महादेवराव महाडिक, माझे सगळे भाऊ हे सगळे माझ्यासोबत होते की आपण ही निवडणूक लढायची, चाहे जो भी हो. 3 तारखेला मला आठवते सगळी महाडिक फॅमिली आम्ही सगळेजण बसलो आणि आम्ही एक प्लॅन ड्रॉअप केला. आणि प्लॅन असा केला की आज आपले जे पण कोल्हापूर, सांगली, सोलापूर इथली सगळी जी आपली लोकं आहेत ह्यांनी सगळ्यांनी जाऊन सगळ्या आमदारांना भेटायचं. आणि कुठं ते मुंबईत आल्यावर नाही, आम्ही त्यांना त्यांच्या घरात जाऊन भेटलो. पूर्ण महाराष्ट्रभर 4 तारखेला सकाळी आम्ही सगळ्यांनी फ्लाईट्स घेतले. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार, सगळे आपली लोक हे कामाला लागले होते. आमचे सगळे फॅमिली मेंबर्सनी जे मेन डिस्ट्रिक्ट्स होते जिथं अपक्ष लोक जास्त होते तिथं सगळे फॅमिली मेंबर्स म्हणजे अमल काका आहेत जे माजी आमदार आहेत ते चंद्रपूरमध्ये गेले.
त्यानंतर सम्राट काका आहेत, हे नाशिकमध्ये गेले. आमचे राहुल काका आहेत, ते उस्मानाबादला गेले. मुंबई, ठाणे आणि हा सगळा भाग तो केला. कोल्हापूरच्या काही आमदारांना डॅडी येऊन त्या एका दिवसात भेटून परत मुंबईला जाऊन तिथल्या आमदारांना असं सगळं डिस्ट्रीब्युशन करून आम्ही सगळ्या आमदारांना जाऊन भेटलो. आम्ही सगळ्यांपर्यंत पोचलो, सगळ्यांशी बोललो, सगळ्यांना रिक्वेस्ट केले. 4th आणि 5th ऑफ जून मध्ये आम्ही मोर दॅन 230 आमदारांना त्यांच्या घरात जाऊन भेटलो. मला अशी एक फिलिंग आहे की द युनिवर्स विल सेट इट राईट. दिस इज द राईट थिंग. डॅडी गोइंग टू द पार्लिमेंट इज द राईट थिंग. सबड्यूड एक्साइटमेंट आहे. जरा दुःख आहे. 100% निवडून येणार. राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान सुरू. संध्याकाळी 5 पासून मतमोजणी. राज्यसभेच्या निवडणुकीचे हे पहिले निकाल हाती येत आहेत. 5 उमेदवार पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेले आहेत. राज्यसभेच्या 6व्या जागेसाठी आता थेट लढत आहे ती संजय पवार आणि धनंजय महाडिक यांच्यामध्ये. महाडिकांना अधिक मतांच्या जुळाजुळीची गरज. धनंजय महाडिकांना सरप्लस आहे बघायला लागेल. धनंजय महाडिक यांच्या दुसऱ्या फेरीतल्या मतांची काउंटिंग सध्या सुरू आहे. ज्या प्रकारचं प्लॅनिंग करावं लागतं त्याच्यामध्ये कुठेतरी भाजपने इथे आघाडी घेतलेली दिसते. एक्स्ट्रा मतं जी इथे पडलेली आहेत त्या उमेदवारांना त्याच्यावरनं दुसऱ्या राऊंडमध्ये खरं तर ठरलं. त्याच्यामध्ये धनंजय महाडिक यांचं पारडं जड होताना इथे दिसतंय. जरी आपल्याला असं वाटतं की महाराष्ट्रात आणखी एक पहाट राजकीय आपल्याला ही खूप मेमोरेबल ठरणार आहे. शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झालेला आहे. भाजपचा उमेदवार 3रा उमेदवार धनंजय महाडिक हे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेले. जनतेचं प्रेम एका माणसावर आहे त्या. Those 20 days वर फुल ऑफ डाऊन्स. म्हणजे अप काय नव्हतंच त्या 20 दिवसाला रिझल्ट येतोपर्यंत. आणि त्या 20 डेजमध्ये मला जे क्लोजली ऑब्झर्व करायला मिळालं काय आय वॉज किती माझं वय फक्त तेव्हा 23 होतं. आणि त्या दरम्यान मला खूप इन्साईट्स बघायला मिळाले जे मला सुद्धा अपेक्षित नव्हते. त्यांचे सगळे मीटिंग्स राज्यसभेच्या टाईमचे अटेंड करत होतो. तेव्हा अगदी जवळून साहेबांबरोबर राहून त्यांनी ह्या सगळ्या राज्यसभेच्या इलेक्शनमध्ये साहेबांना मदत पण केली आणि ते बघितलं म्हणजे काय साहेब कुठल्या प्रोसिजरमधनं जातात काय असते. आणि त्या दरम्यान राजकारण कशा पद्धतीने काम करते हे थोडीशी आयडिया यायला चालू झाली. फडणवीस साहेबांना जवळून बघायला मिळालं, त्यांच्या टीमला जवळून बघायला मिळालं आणि त्यांचं पूर्ण कामकाज ज्या पद्धतीने चालते हे आय वॉज व्हेरी इम्प्रेस्ड विथ दॅट. आणि दॅट आय थिंक वॉज द टर्निंग पॉईंट जिथं मला
पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला. मग तेव्हा मला जाणवलं की जर मला आता पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाला आहे तर मी ग्राउंड लेवलवरती डॅडीनी जशी सुरुवात केली ते करायला चालू केलं पाहिजे. त्याचं व्लॉगिंग हे सगळं करत असताना काही इथं एक मित्रपरिवार असा तयार झाला की त्या माध्यमातून कोल्हापूर शहर आजूबाजूचे सगळं तालुके तो कार्यक्रम घ्यायला लागला. मी जागोजागी डॅडींचे जे काय फ्रेंड सर्कल असेल, कार्यकर्ते असतील, पार्टीचे सगळे लोक असतील, या सगळ्यांना जाऊन भेटायला चालू केलं. या सगळ्यांबरोबर त्यांच्या अडीअडचणी समजून घ्यायचा प्रयत्न केला. कामकाज कसं चालतंय, पॉलिटिक्समध्ये काय ॲक्च्युली गोष्टी करायला लागतात, हे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप मी भेटी करत करत चांगलं डेव्हलप होत गेलं. आता जस्ट आपण पवार साहेब आणि अजितदादांना भेटून आलो. मग मी डॅडींवर येऊन डिस्कस करायचो. आता एखादा प्रश्न जर तुम्हाला पार्लमेंटमध्ये मांडायचा असेल त्याची प्रोसिजर काय आहे? ह्यांचे असे प्रश्न आहेत, हे कसे सोडवायचे, त्यांचे तसे प्रश्न आहेत, ते कसे सोडवायचे, अशा त्या गोष्टीतनं शिकत गेलो. आणि ते वाढत वाढत मी जेव्हा फिरायला चालू केलं, लोकांच्या ग्राउंड लेवलची जेव्हा फिरायला चालू केलं, ते वाढत वाढत एवढं वारं झालं त्याचं की लोकांमधनं ते एक चर्चा चालू झाली की कृष्णराज पॉलिटिक्समध्ये येणार का हा प्रश्न आहे.